नमस्कार. मी संजय सोनवणी. किसान पुत्र आंदोलनाच्या या ज्ञान सप्ताहात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझे परममित्र अमर हबीब साहेब, अनंत देशपांडे साहेब, नितीन राठोड, मयूर बागुल, मकरंद डोईजड आणि माझे मित्र ॲडव्होकेट महेश गजेंद्रगडकर या सर्वांच्या बरोबर सोबत मी आहेच. अजूनही असंख्य कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रभर देशभर पसरलेले किसान पुत्र आंदोलनाचे. त्यांच्याशी समाज माध्यमातनं कधी भाषणातनं कधी फोनवरनं संवाद होत असतो. हा संवाद कशासाठी होतो मी सांगेल. किसान पुत्र आंदोलन हे स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी आणि त्यांचं भवितव्य एक उज्ज्वल व्हावं यासाठी सुरू झालेलं एकमेव असं हे आंदोलन आहे, असं मला मनापासून म्हणावंसं वाटतं. याची कारणं आहेत. आज मला विषय दिला आहे स्वतंत्रतावाद. हा स्वतंत्रतावाद हाच खरा शेतकऱ्यांच्या खरा जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणतो आणि आपण देश आपला स्वतंत्र आहे असा आपला समज असतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट खरी आहे, पण ते स्वातंत्र्य कोणतं होतं? ते राजकीय स्वातंत्र्य होतं. म्हणजे इंग्रजांचं राज्य गेलं आणि त्या जागेवर आपल्या लोकांचं, आपण निवडून दिलेले लोकशाहीचं राज्य आलं. नंतर 1950 साली राज्यघटना बनली. तर घटनात्मक लोकशाही असं आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं स्वरूप बनलं. पण ज्याला आपण सामाजिक स्वातंत्र्य म्हणतो, ज्याला आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणतो, ज्याला आपण माणसासाठी असलेलं एक मुक्त स्वातंत्र्य म्हणतो, ते भारतीय नागरिकाला कधीही मिळालेलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? आधी आपण त्याची व्याख्या करायचा प्रयत्न करूयात. समजा हवेमध्ये श्वास घेण्यासाठी तुम्हाला लायसन्स घ्यावं लागलं. किती श्वास घ्यायचे त्याचा कोटा ठरवून द्यायला लागला. किती वाजेपासून किती वाजेपर्यंत श्वास घ्यायचे आणि नंतर कधी बंद करायचे हे सुद्धा ठरवण्यात आलं. तर जी काही माणसाची अवस्था होईल तीच अवस्था आपल्या भारतीय स्वातंत्र्याने केलेली आहे. स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो की मला श्वास घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, मुभा आहे. मी कधी किती मला जे शरीराला वाटतं तेवढे घेईल आणि दुसऱ्याला सुद्धा श्वास घेण्याचा, जिवंत राहण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या अशा न्यायाने जी समाज व्यवस्था चालते त्याला आपण स्वतंत्र व्यवस्था म्हणतो. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जगभरामध्ये समाजवाद, साम्यवाद याचा बोलबाला होता. आपणा सर्वांना आठवत असेल त्यावेळेचे चित्रपट असतील, इफ्तासारख्या संस्थेची नाटकं असतील, सामाजिक विचारवंत असतील, साहित्यिक असतील, हे सगळे समाजवादाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या छुपे वाहक बनलेले होते. तुम्ही अगदी जागते रहो सारखे पिक्चर जे अत्यंत गाजले, किंवा मेरा जूता है जापानी वगैरे वगैरे सारखी वैश्विक हे दाखवणारी, आणि गरिबीतच माणसाचं जीवनाचं सौंदर्य कसं आहे आणि श्रीमंत माणूस जो असतो तो कसा दुष्ट असतो, लबाड असतो, चोरच असतो आणि तो शोषक कसा असतो असे दाखवणाऱ्या चित्रपटांची, नाटकांची, साहित्याची एक रांगच्या रांग होती. पंडित जवाहरलाल नेहरू एक दिग्गज व्यक्तिमत्व, यात शंका नाही. आधुनिक भारताच्या घडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. ते स्वप्नाळू होते, हे सगळं मान्य. पण ते समाजवादाच्या अपरिहार्य
प्रभावाखाली होते आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा समाजवाद शब्द यावा अशी त्यांची इच्छा होती. समाजवाद म्हणजे काय आहे? समाजवाद म्हणजे माणसाचं स्वातंत्र्य, नागरिकांचं स्वातंत्र्य संकुचित करत नाही, त्याच्यावर जास्तीत जास्त सरकारचं नियंत्रण कसं राहील, त्याच्या आर्थिक निर्णयांवर, सामाजिक निर्णयांवर सरकारचं बंधन कसं राहील, असा जो वाद मानतो तो वाद म्हणजे समाजवाद. समाजवाद हा शब्द फार गमतीशीर आहे. समाजवाद शब्द असल्यामुळे आपल्याला फार बरं वाटतं, अरे म्हणजे हा समाजाचा विचार करणारा वाद आहे. तो समाजाच्या पारतंत्र्याचा विचार करणारा वाद म्हणजे समाजवाद. समाजाच्या स्वातंत्र्याचा समाजवाद कधीही विचार करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या भ्रामक शब्दापोटी, त्या भ्रामक शब्दाच्या भ्रामक व्याख्येपोटी आपली एवढी आपण दिशाभूल करून घेतली, त्या दिशाभूलीला सीमा नाही. एक गंमत सांगतो तुम्हाला. घटनेतच समाजवाद हा शब्द असावा घटना तयार होत असताना, असा पंडित नेहरूंचा आग्रह होता. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलं ते फार मननीय आहे. सर्वांनी त्याच्यावर विचार जेवढा करायला पाहिजे होता तेवढा आम्ही केला नाही. आम्ही बाबासाहेबांचे अनेक विचार ऐकत असतो, त्यांच्या जीवनातल्या अनेक कथा, माहिती, घटना याच्याबद्दल सांगितलं जात असतं. पण त्यांचा जो खरा लढा होता, भारतीय राज्यघटनेला खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी, स्वतंत्रतावादी बनवण्याचा जो लढा होता, तो लढा नंतर वाया गेला. पण बाबासाहेबांनी काय केलं? समाजवाद शब्द घटनेत पाहिजे त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की आजच्या पिढीला, म्हणजे आपल्या पिढीला, म्हणजे बाबासाहेबांच्या वेळची 1947-48ला जी पिढी होती त्या पिढीला समाजवाद चांगला वाटतो, त्या पद्धतीने अर्थरचना समाजाची व्हावी असं वाटतं. म्हणून आता समाजवादाची अनेक तत्व आपण स्वीकारलेली आहेत. पण घटनेत समाजवाद हा शब्द एकदा जर टाकला तर भविष्यातल्या ज्या पिढ्या आहेत, समजा त्यांनी नवीन अर्थरचना शोधली किंवा स्वीकारली आणि किंवा नवीन काही घडवायचं स्वातंत्र्य त्यांचं, ते जर आपण समाजवाद शब्द जर आत्ताच घटनेतच टाकून दिला, घटनेच्या प्रिअम्बलमध्ये टाकून दिला, तर ते त्यांच्यावर बंधनकारी होईल की त्यांना समाजवाद हाच मानावं लागेल. त्यांना कोणती नवीन रचना, समाज रचना, अर्थरचना स्वीकारता येणार नाही, कोणतेही नवीन तत्वज्ञान अंगीकारता येणार नाही. त्यामुळे समाजवाद हा शब्द घटनेमध्ये, प्रिअम्बलमध्ये टाकू नये. आणि बाबासाहेबांच्या या विरोधामुळे समाजवाद हा शब्द घटनेमध्ये त्यावेळेस टाकला गेला नाही. परंतु मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींनी समाजवाद हा शब्द घटनेच्या प्रिअम्बलमध्ये घुसवला आणि भारताला एका अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 3 महनीय मूल्य आपण स्वीकारलेली असताना, लक्षात घ्या, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य स्वीकारलेली असताना त्यांना छेद देणारं समाजवाद हे तत्व त्याच्या बरोबरीला, जोडीला, बोकांडी आणून बसवलं. आणि खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना ही विषमतामूलक झाली. हे आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. आपण गांधी, नेहरू एका तागडीत मोजतो नेहमी, नाही का? खूप लोकांना शौक आहे आजकाल की गांधी, नेहरू यांचं एक कडबड बनायचं. आंबेडकर, गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांना एकत्र आणून त्या तिघांचे विचार एकमेकांना कसे पूरक होते आणि तिघांचं मिळूनच एक नवीन तत्वज्ञान कसं होतं हे सांगायचा प्रयत्न होतो. पण यात गफलत अशी आहे, बाबासाहेब आंबेडकर हे त्या अर्थाने समाजवादी नव्हते आणि महात्मा गांधी तर खऱ्या अर्थाने स्वतंत्रतावादी होते. नोव्हेंबर 47 त्यांच्या हत्येच्या काही महिन्याआधी आणि स्वातंत्र्याच्या दिनाच्या काही महिन्यानंतर, 1-2 महिन्यानंतरच महात्मा गांधींनी आपल्या संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेस एक भाषण केलं होतं. ते भाषण फार महत्वाचं आहे, ते सगळ्यांनी समजावून घ्यायला पाहिजे. काय म्हणाले होते महात्मा गांधीजी म्हणाले होते की राज्य व्यवस्था अशी कोणती की जी नागरिकांचं स्वातंत्र्य हिरावून घेईल, त्यांच्या आर्थिक निर्णयांवर किंवा त्यांच्या सामाजिक निर्णयांवर बंधनं टाकेल आणि त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी कोणती राज्य संस्था मला नको आहे. मी त्याचा
विरोध करतो. समाजवादी राज्य यंत्रणेमुळे काय होतं, महात्मा गांधींनी सांगितलं, काळा बाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल, साठेबाजी वाढेल, लायसन्स राज, कोटा राज याचं अस्तित्व होईल आणि एक भ्रष्ट नोकरशाही आणि भ्रष्ट राजकारण या व्यवस्थेमुळे जन्माला येईल. ज्या देशामध्ये नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येते अशी कोणतीही राज्य यंत्रणा मी त्याचा विरोध करतो. महात्माजी असं पण म्हणाले की समाजवादामुळे किंवा व्यक्तीवर बंधनं घालत नेल्यामुळे माणसाची जी संघर्षाची, जी सृजनाची, जी क्रिएटिव्ह सर्जकशीलता असते त्याच्यावर सुद्धा गदा येते. आणि ती गदा या माणसाच्या हालचालींवर, त्याच्या विचारांवर बंधनं आल्यामुळे येते आणि ही बंधनं नसणं हे मला प्रिय वाटतं असं गांधीजी म्हणाले होते. आता बघा, महात्मा गांधींनी जी भाकिते केली होती समाजवादाबद्दलची ती भारतात सर्व खरी ठरली, आजही खरी आहेत. काय झालं? लायसन्स राजमुळे, कोटा राजमुळे, प्रत्येक गोष्टीसाठी परवानग्यांमुळे भ्रष्टाचार वाढला. जे राजकीय नेते गांधीजींच्या तत्वज्ञानावर चालत होते, पहिली एक पिढी जी अत्यंत आदर्श होती, जे समाजाच्या हिताचा विचार करणारे होते, हळूहळू ते, त्यांची मुलं, त्यांची घराण्याशाह्या आल्या, सर्वजण स्वार्थी बनले, भ्रष्टाचाराला ऊत आला. जे सरकारी नोकर म्हणजे सरकारचे नोकर म्हणजे जनतेचे नोकर असतात, ते जनतेचे नोकर जनतेचेच बाप बनले, मालक बनले. आणि इंग्रजांच्या काळात जसं आपल्याला म्हणावं लागायचं मायबाप सरकार हा शब्द आजही आपल्याला वापरावा लागतो. कारण बंधनं घातली की ऑटोमॅटिक नागरिक तुमचे समोर झुकतात, कामं करून घेण्यासाठी तुमच्या पाया पडतात, हात ओले करतात, टेबलाखालनं पैसे सरकवतात, पार्ट्या देतात, जागा देतात, जमिनी देतात, उच्च पदं मिळतात, कोणत्या ना कोणत्या पदावर वर्णी लागते. असं झाल्यामुळे भारताचं एकंदरीत चित्र आतापर्यंत इतकं गढूळ होऊन गेलंय की या कोरोनाच्या काळात खरं म्हणजे एक जागतिक महामारी, मानवाच्या जीविताशी खेळ चालू आहे. अशा अवस्थेत सुद्धा साधे जे मास्क असतात, जे मास्क आज अत्यावश्यक आहे, त्या मास्कमध्ये भ्रष्टाचार होतोय की नाही होतोय, तुम्हीच विचार करा. तरकारीच्या शेतकऱ्यांच्या गाड्या खेड्यात निघतात, मंडीकडे जायला निघतात, मार्केट यार्डकडे, वाटेमध्ये चेक पोस्टवर पोलीस त्यांची अडवणूक करतात की नाही करतात. म्हणजे ज्या काळामध्ये माणसाने माणसासाठी माणुसकीने वागलं पाहिजे, ही एक माणुसकीची प्रेरणा असते, ती प्रेरणा सुद्धा हिरावली जाते. त्याचं कारण एकच आहे, कारण यांच्या हातात अतिरिक्त अधिकार दिले. अतिरिक्त अधिकार म्हणजे काय की आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करणं, त्याच्यावर जास्तीत जास्त बंधनं लादणं आणि त्याला कटिबद्ध करणं. शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती आहे आज व्यंकय्या नायडू काय म्हणाले? ते म्हणाले की कोरोनामुळे अर्थव्यवस्था जरी ढासळली असली तरी केवळ आणि केवळ यंदा बंपर शेतकऱ्यांनी उत्पादन घेतल्यामुळे शेतकऱ्यांमुळे अर्थव्यवस्था एक धुगधुगी राहिलेली आहे. आजचंच वाक्य आहे, तुम्ही पहा. तसंच 2008 साली ज्यावेळेस सबप्राईमचा अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम झाला होता, जागतिक अर्थव्यवस्थेवर महामंदीचं सावट आलं होतं, त्या काळामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवलं कुणी? तर शेतीने वाचवलं. हा इतिहास आहे, तो तुम्ही पाहू शकता. म्हणजे शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिलेली आहे. असं असूनही भारतीय अर्थव्यवस्थेला जिवंत ठेवण्याचं काम जिने केलेलं आहे, त्या अर्थव्यवस्थेच्याच गळ्याला नख लावायचं काम या समाजवादाने केलेलं आहे. बंपर पीक आलंय, ठीक आहे, अर्थव्यवस्था तुमची सुधारणार आहे, हे ठीक आहे, पण शेतकऱ्यांचं काय? 2008 साली ज्या वेळेस महामंदी होती, शेतकऱ्यांनी त्या महामंदीतून भारताला वाचवलं, बरोबर ना? शेतकऱ्यांचा काय फायदा झाला? आताही या कोरोनामुळं अर्थव्यवस्था सुधारणार आहे ती शेतकऱ्यांमुळं, पण शेतकऱ्यांचा फायदा काय असणार आहे?
विचार करा. आणि का नसणार आहे? कारण शेतकऱ्याला कायद्याच्या बंधनांनी एवढं जखडून टाकलंय. किसान पुत्र आंदोलन पोटतिडकीने अक्षरशः घसे फाडून प्रत्येकाला जाग करण्याचा प्रयत्न करते. परंतु अजूनही आपल्याला किसान पुत्र आंदोलनाचं महत्त्व समजलेलं नाही. कोण शेतकरी नेते मोठे झाले? भाव वाढवून द्या, मदत मिळवून द्या, कर्जमाफी मिळवून द्या, वीज बिल माफी मिळवून द्या, अशी जी आंदोलनं ज्यांनी केली ते फार मोठे झाले. पण मूलभूत प्रश्न सुटला नाही. मूलभूत प्रश्न असा होता की जर मी उत्पादक आहे तर माझा माल कुठे विकायचा, कधी विकायचा, कोणत्या किमतीला विकायचा हे ठरवायचा अधिकार जो मला असायला पाहिजे होता उत्पादकाला, तो अधिकारच सरकारने काढून घेतला. मला समजा 500 एकर जमीन विकत घ्यायची, शेत जमीन शेतीसाठी, नाही घेऊ शकत. मला शेत जमीन विकायची तर ते शेतकऱ्यालाच विकावी लागते. आता त्यात किती लबाड्या होतात ते तुम्हाला तेही माहिती आहे. कारण ह्या लबाड्या काय होतात? पुन्हा हे समाजवादी तंत्र. कारण त्या बंधनं का घालतं की त्यात पळवाटा अशा सुटतं की त्या फक्त अधिकाऱ्यांच्याच हातात असतात. तेच बरोबर धचा मा करू शकतात किंवा माचा ध करू शकतात आणि पैसे खाऊन तुमची कामं करू शकतात. म्हणजे हा समाजवाद हा फक्त नोकरशांना, राजकारण्यांना पोचण्यासाठीच जन्माला घातला गेला की काय, असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. आमच्या श्वासांवर बंधन घालण्याचं काम समाजवादाने केलं. स्वतंत्रवाद म्हणजे काय होता की शेतकऱ्यांना त्यांचं स्वातंत्र्य पाहिजे. शेतमालावर प्रक्रिया करायची आहे, विकायचे, निर्यात करायची, आयात करायची किंवा कुठेही विकायचं माल, याचं स्वातंत्र्य त्याला पाहिजे होतं. आणि मग तशी यंत्रणा सुद्धा निर्माण झाली असती. आज एक विशिष्ट यंत्रणातून जावं लागतं. आता सरकारने एक स्टेप घेतली फक्त आता या कोरोनाच्या काळात. जीवनावश्यक वस्तूंना आंतरराज्य व्यापाराची एक शेतकऱ्याला परवानगी दिली. पण त्याचा फायदा कोणाला होणार आहे? कारण त्यासाठी पर्यायी यंत्रणा आज तरी अस्तित्वात नाही. त्याचा फायदा शेवटी या आडत्यांना, दलालांनाच होणार आहे. कारण जो कायदाच नको आहे, तो कायदा आज आपल्या बोकांडी आहे. तो म्हणजे APMC ऍक्ट, जीवनावश्यक वस्तू कायदा. आंतरराज्य व्यापाराला तो परवानगी देतो, पण आंतरराष्ट्रीय व्यापाराला परवानगी देत नाही. आणि पुन्हा ते कधीही तो कायदा लागू करू शकतात, काढू शकतात. म्हणजे तो पूर्ण रद्द केलेला नाहीये, त्यातनं सूट दिलेली आहे, त्यातनं काही कलमं वगळलेली आहेत. म्हणजे त्या अर्थानं जर पाहिलं तर या अत्यावश्यक वस्तू कायद्यातला हा जो तात्पुरता जो बदल झालेला आहे त्याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल याच्याबद्दल मला शंका आहे. खरं तर गरज आहे तो कायदाच रद्द करण्याची. मग भूमी संपादन कायदा असेल, लँड सिलिंग ऍक्ट असेल, हे ऍक्ट का पाहिजेत? हे ब्रिटिश काळातले कायदे होते. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, पण ते राजकीय स्वातंत्र्य मिळालं. आम्हाला ब्रिटिशांच्या कायद्यांपासून कसलंही स्वातंत्र्य मिळालं नाही. इंडियन पिनल कोड सुद्धा ब्रिटिश काळात जो होता तो तसा आज आहे. फक्त आम्ही नवीन कायदे त्यात ऍड केलेत. आम्ही त्याच्यामध्ये मूलभूत नवीन पद्धतीने स्वतंत्र भारताला साजायचे क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आम्हाला बनवता आला नाही. मग हे जे सिव्हिल ऍक्ट आहे, हे नागरी हिताचे जे ऍक्ट आहे, त्याचं काय होणार? या साऱ्या कायद्यांनी असं केलंय की आज एक पाऊल सुटा केला तर दुसरा पाय अडकवला जातो. म्हणजे पळायला सांगितलं जातं, पण ते कसं पळायला सांगितलं जातं? एक पाय बांधून ठेवलाय आणि एका पायाने तू धाव. कसं धावणार? शक्य नाही. ते शक्य नाही. पण म्हणाल्यांना काय होतं? अरे एक पाय आम्ही खुला केला की. आज आपल्या देशाची अवस्था ही अशी झालेली आहे. आणि शेतकरी, आपला जो शेतकरी आहे, ज्याच्या जीवावर आजही अर्थव्यवस्था जर खऱ्या अर्थाने दुगदुगी बाळगून असेल तर त्याला आम्ही पारतंत्र्यात का ठेवलं? शेतकरीच नाही, अगदी भटकविमुक्त सुद्धा, अगदी पशुपालक जे आहेत ना, म्हणजे मेंढपाळ असतील, गोपाळ असतील, त्यांना सुद्धा, मच्छीमार असतील,
तुम्ही जर पाहिलं तर नियमांची जंत्री एवढी मोठी आहे, ती आपल्याला आता एवढ्या सवयीची अंगवळणी पडलेली की आपण ती गृहीतच धरलेली आहे. आम्ही पारतंत्र्य स्वीकारून मोकळं झालोय. आम्हाला पारतंत्र्याची जाणीवच नाहीये की आम्ही परतंत्र आहोत. आमच्यावर आमचे लोक राज्य करतात. आमच्या जातीचा, आमच्या पंथाचा, आमच्या धर्माचा आमदार आहे, खासदार आहे, नगरसेवक आहे, यातच आम्ही खुश असतो. निवडणुकीच्या आधी काय 500, 1000, 2000 काय देत असतील त्याच्यात आम्ही खुश असतो. पण आमच्या लक्षात आलेलं नाही की आम्ही आमचं स्वातंत्र्य आमच्या हाताने विकलेलं आहे आणि आम्ही आमच्या स्वातंत्र्याबद्दल जागरूक नसल्यामुळे, आमच्या स्वातंत्र्याकडे आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे, आमच्या स्वातंत्र्याचा अर्थच आम्हाला न कळल्यामुळे आम्ही नकळतपणे स्वतःच्या जीवनाचा नरक करून घेतलेला आहे. आज खेड्यातनं विस्थापन होतात. आज आपण पाहताय स्थलांतरित कामगारांचा प्रश्न. अक्षरशः आभाळ फाटून रडेल, समुद्राला उधाण येईल, एवढा वेदनांचा, दुःखाचा कहर आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळाला की भारतामध्ये 21व्या शतकात 2020 साली जर लोकांची ही दशा असेल, पायी त्यांना 500, 1000 किलोमीटर जावं लागत असेल, सरकारची तरी अनास्था असेल, तर याचा अर्थ एकच आहे की सरकार हे नागरिकांच्या हितांसाठी नाहीच आहे. हे सगळे भाडोत्री पगारी जे नोकर आहेत, जे आपल्या समाजात आलेले असतात, पण एकदा आपल्या समाजात ते अधिकारी झाले त्यांचा समाजाशी संबंध राहत नाही. ते खरं तर जनतेचे नोकर आहेत. ते जनतेचे नोकर आहेत. जनतेने त्यांना ठोकरीवर ठेवायला पाहिजे. पण आज परिस्थिती उलटी आहे. त्यांनी आम्हाला ठोकरीवर ठेवलेलं आहे. बरोबर ना? त्यांच्या ठोकरीवर आम्ही आहोत. आम्हाला त्यांना मायबापच म्हणावं लागतं, साहेब साहेबच करावं लागतं. एवढं करूनही कामं होत नाही, दुर्लक्ष केलं जातं आणि अन्यायाचे पाडे चालूच राहतात. याचं कारण आहे आम्ही स्वतंत्रतावाद म्हणजे काय हे कधी समजावून घेतलं नाही. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कधी कळलं नाही आणि आम्ही कळून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला हे चित्र जर बदलायचं असेल तर आम्हाला पहिलं स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या कामामध्ये सरकारची आडकाठी जी होते, त्यांची बंधनं जी असतात, साधी जमीन विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल किंवा घर विकत घ्यायचं घर विकत घ्यायचं असेल तर आम्हाला 10 ठिकाणीचे खेटे मारावे लागतात. बांधकाम करायचं असेल तर 15 परवानग्या ज्या घ्याव्या लागतात. काय घ्याव्या लागतात? काय गरज आहे? गरज नाही आहे, पण घ्याव्या लागतात. कारण त्यांनी पैसे खायची व्यवस्था केलेली आहे. समाजवाद का असतो? समाजवाद म्हणजे लोकांना गरिबीत ठेवून त्यांचं भांडवल म्हणून वापर करून घेण्यासाठी जो वाद आहे तो म्हणजे समाजवाद. गरिबी त्यांचं भांडवल आहे. आता तुम्ही बघा, गरिबी हटवाचा नारा किती काळ चाललाय. आता तो नारा थोडासा बदलला, तो अच्छे दिनचा नारा झाला. अर्थ तोच, म्हणजे आधी बुरे दिन होते. गरिबी हटाव म्हणजे गरिबी आहे. आणि गरिबी हटावचा नारा देऊन 2 रुपये किलो तांदूळ देऊ, 500 रुपयात टीव्ही देऊ, अशा घोषणा करून तमिळनाडूपासून दिल्लीपर्यंतची सरकारं बनलेली आहेत किंवा पडलेली तरी आहेत. कारण जनतेला फुकटा बनवणं, आपल्या मेहरबानीवर त्याला अवलंबून राहायला भाग पाडणं, याचा अर्थ होतो समाजवाद. आणि स्वतंत्रवाद काय म्हणतो? स्वतंत्रवाद म्हणतो तुझं आम्हाला काहीच नको आहे, तुझी मदतही नको आहे, तुझी कर्जमाफी नको आहे, तुझी वीजबिल माफी नको आहे. आम्ही बाजारभावानेच घेऊ आणि विकू सुद्धा बाजारभावाने. विचार करा, तुम्ही खत घेता, तुम्ही बियाणं घेता किंवा इतर कोणत्याही वस्तू घेता, त्या तुम्ही बाजारभावाने जर घेत असाल तर जो शेतमाल एवढे काबाड कष्ट करून जो पिकवला जातो, निसर्गाचा एवढा प्रकोप असतो, कधी कधी संकट असतात, त्या सगळ्या संकटांवर मात करत तुम्ही पीक घेता आणि लक्षात येतं की अरे काल 50 रुपये किलो कांदा होता, आज त्याचा भाव 5 रुपये किलो झालेला आहे. का होता असं? हा खेळ आहे सगळा. हा जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या गळ्याला आर्थिक नख लावण्यासाठी केला गेलेला खेळ आहे. शेतकऱ्याला खरं म्हणजे जसा इतर कोणताही उद्योग व्यवसाय असतो तशीच मान्य दिले पाहिजे. इन्कम टॅक्स लावा ना, काही प्रॉब्लेम नाही. कारण इन्कम झाला तर टॅक्स भरणार ना. शेवटी काही झाला, समजा 6 लाख रुपये इन्कम होत नाही तोपर्यंत टॅक्स तसाही माफ आहे. बरोबर ना?
6 लाखाच्या वर जर उत्पन्न मिळणार असेल, प्रॉफिट मिळणार असेल, तर टॅक्स भरायला कोणाची हरकत नाही. पण तो व्हायला तर पाहिजे. तो होण्यासाठी जी व्यवस्था असली पाहिजे, जे स्वातंत्र्य असलं पाहिजे, जे खुलं मार्केट असलं पाहिजे, मुक्त मार्केट असलं पाहिजे, ते कुठे आहे? आज यातली एकही गोष्ट न करता शेतकऱ्यांवर बंधनं मागून बंधनं, स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली एक स्वातंत्र्य द्यायचं, 4 बंधनं लादायची, हे करायचं. आणि अशा रीतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे आपल्या देशात काय झालं माहितीये? अन्न प्रक्रिया उद्योग भारताला एवढा मोठा स्कोप आहे, एवढा मोठा स्कोप आहे. तो अन्न प्रक्रिया उद्योग भारतामध्ये अक्षरशः फक्त 2% मालावर 2% मालावर प्रक्रिया केली जाते. जवळपास 30% नाशवंत भाजीपाला जो आहे किंवा फळं आहेत, ही साठवणुकीचा अभाव, प्रक्रिया उद्योगाचा अभाव याच्यामुळे फेकून द्यावी लागतात, सडतात. आणि अन्नधान्याची काही प्रमाणात तसंच होतं. हा हमीभाव नावाचा जो प्रकार आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा नसून उलट त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दबावाखाली ठेवण्याचं एक षड्यंत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला त्याचा सुद्धा गंभीरपणे आज ना उद्या विचार केला पाहिजे. आणि आपल्याला या सगळ्याच गोष्टीतनं सुटून नरसिंहराव हबीब सरांना माहिती आहे. हबीब सर, मी मागच्या एका भाषणात आपल्याला सांगितलं होतं, नरसिंहरावांना मी भेटलो होतो. ही 2002 सालची गोष्ट आहे. अर्थात त्यावेळेस ते हयात होते. दिल्लीत भेट झाली होती. त्यांना म्हटलं की उद्योगधंद्यांना उदारीकरण तुम्ही काही प्रमाणात आणलं, त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला. हे आपण सगळे अनुभवतो आहोत. अजूनही पूर्ण उदारीकरण भारतात आलेलंच नाही, उद्योगधंद्यात सुद्धा. पण जे काही आलं थोडंफार त्याचा फायदा झाला. म्हटलं शेतकऱ्यांना तुम्ही त्यातनं का वगळलं? तर त्यांनी सांगितलं की शेतमालचे भाव हा मध्यम वर्गाच्या दृष्टीने एवढा जिव्हाळ्याचा विषय आहे की त्या भावाची वाढ होणं प्रमाणाच्या बाहेर हे परवडत नाही. आणि घटही होऊ नये म्हणून आपण हमी भाव देतो. म्हणजे खालची आणि वरची मर्यादा तुम्ही एक निश्चित करून टाकायचा प्रयत्न केला आहे. आणि तो का? ह्या मध्यम वर्गाचे लाड पुरवण्यासाठी, चोचले पुरवण्यासाठी केलाय. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, सिनेमाचे मल्टिप्लेक्सचे दर वाढले, त्याच्यावर कोणी बोंब मारत नाही. टाटाने किंवा मारुतीने त्यांच्या कारचे भाव वाढवले, कोणी बोंब मारत नाही. टीव्हीचे भाव वाढले, कोणी बोंब मारत नाही. नेटफ्लिक्सने त्यांचा जर मंथली चार्ज आहे पिक्चर पाहण्याचा, त्याचा रेट वाढवला, त्याच्याबद्दल कोणी बोंब मारत नाही. लक्षात घ्या. पण कांद्याचा भाव वाढला किंवा बटाट्याचा भाव वाढला किंवा तूर डाळीचा भाव वाढला तर सगळ्यांच्या बोंबा चालू होतात. तुम्हाला सांगतो, हा भारतातला मध्यम वर्ग जो आहे हा खऱ्या अर्थाने या समाजवादाचा, या पारतंत्र्याचा वाहक आहे. कारण त्याचा लाभार्थी तो आहे, त्याचा फायदा त्याला होतो. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंवर, म्हणजे अन्नधान्य, किराणा माल याच्यावरचा खर्च त्याचा अक्षरशः त्याच्या एकंदरीत इन्कमच्या फक्त 10 ते 20% दरम्यान असतो. लक्षात घ्या, 10 ते 20% त्याचा खर्च फक्त इन्कमच्या किराणा मालावर होतो. 80% जो खर्च आहे तो अक्षरशः बिनकामाच्या, बिनगरजेच्या, अनावश्यक गोष्टींवर होत असतो. परंतु तिथले भाव कमी जास्त झाले तर त्याला फरक पडत नाही. पण किराण्याच्या कोणत्याही वस्तूचे भाव वाढले तर मात्र त्याला फरक पडतो. आणि तो मतदार, कारण तो मतदान करायला जातो, मग शेतकरी मतदान करत नाही का? मग जो उद्योजक वर्ग आहे, व्यावसायिक वर्ग आहे, तो मतदान करत नाही का? परंतु सगळ्यात मोठी लोकसंख्या ही मध्यम वर्गाची असल्यामुळे त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि गरिबांनाही दाखवण्यासाठी की बघा तुमच्यासाठी आम्ही स्वस्त हे दाखवण्यासाठी आणि पाठ थोपटून घेण्यासाठी बळी कोणाला दिला जातो? बळी शेतकऱ्याचा दिला जातो. म्हणजे शेतकरीला जो बळीराजा हा जो शब्द वापरतात तो का वापरला जातो आता माझ्या लक्षात येत आहे. कारण त्याचा बळीच द्यायचा आहे ना, मग तो बळीराजाच झाला की. जर शेतकऱ्याचा बळीच द्यायचा असेल तर आणि त्याला बळीराजा म्हणून पुन्हा ओवायचे असेल तर मग बळी शब्दालाच आम्हाला त्यागावं लागेल. कारण हे बळी जाणं हे जीव घेणं आहे, हे पिढ्यानुपिढ्या खत्म करणार आहे.
हा जो स्थलांतरितांचा प्रश्न आहे, स्थलांतरितांचा हा काय, आज आपण त्यांची यातना पाहतोय. आज आपल्याला कळायला लागलंय किती लोकांनी आपली गावं सोडली, राज्यातल्या राज्यात असतील, दुसऱ्या राज्यात, तिसऱ्या राज्यात असतील. आज कोट्यवधी लोक स्थलांतरित आहेत. आपली गावं सोडून, आपली राज्य सोडून, आपली शहरं सोडून दुसरीकडे गेलेत. कशासाठी गेलेत? पोट भरायला गेलेत. आणि पोट भरायला का गेलेत? कारण ज्या शेतीमध्येच रोजगार निर्माण करण्याची शक्ती होती, ज्या शेतीमध्ये इन्कमची, त्यावर अत्यंत सुखाने जगण्याची सोय बनू शकत होती, ती सोय सरकारने हे कायदे लादून काढून घेतलेली आहे. हा जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वस्तू, अत्यावश्यक वस्तू कायदा आहे, लँड सीलिंग ऍक्ट आहे आणि भूमी संपादन कायदा आहे. या कायद्यांनी, एपीएमसी ऍक्टने सुद्धा शेतकऱ्यांना एका तऱ्हेने अशा एका कडेलोटाच्या पायरीवर आणून ठेवलेलं आहे की त्याच्या पुढं गेलं तर सरळ मरायचं. नाहीतरी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. भाऊसाहेब करपेंच्या आत्महत्येबद्दल किसान पुत्र आंदोलन दरवर्षी 1 दिवसाचं उपोषण करतं. सर्वांनी करावं. अनेक वर्ष मी करत होतो. पण ही वेळच येणार नाही, ही दुर्दैवी वेळच येणार नाही. यासाठी आपण काय करतो हा खरा प्रश्न आहे. मित्रांनो, मी शेतकरी नाही, मी शेतमजूर होतो. मी वयाच्या 10व्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत गावामध्ये शेतांवर राबलेले, खुरपण्या केलेल्या आहेत, निंदण्या केलेल्या आहेत, घास कापलेला आहे, शेंगा तोडलेल्या आहेत, नांगर सुद्धा चालवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर मी वाढलेलो आहे, त्यांच्यावर खाल्लेलं आहे. त्यांच्या 72चा जो दुष्काळ होता, त्या दुष्काळातल्या त्यांच्या ज्या हलाखीच्या ज्या वेदना आहेत त्या मी जिवंतपणे त्यांच्याबरोबर भोगलेल्या आहेत. सुकडी खाल्लेली असेल, मिलो खाल्ला असेल, काय केलं असेल. हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शहरात बसलेले शेतकरी विचारवंत मोठमोठ्या आकडेवाऱ्या फेकतायत. मेक्सिकोतली शेती, इस्रायलची शेती, पुस्तकं बघा, तुम्हाला बाजारामध्ये अनेकांची पुस्तकं मिळतील. शेती, कृषी तज्ज्ञांची मिळतील ना, पुस्तकं मिळतात, अनंत आहेत. मग हे असं करावं, ते तसं करावं, अमुक यंत्र वापरावं, तमुक तंत्र वापरावं, नाही का. हे सगळं सांगायला काय जात नाही. ते वापरण्यासाठी जे वातावरण लागतं, जे आर्थिक वातावरण लागतं, जे खुलं वातावरण लागतं, ते जर वातावरण जर नसेल, त्या वातावरणाच्या अभावात कोणीही काहीही नवीन प्रयत्न करू शकत नाही. काही शेतकरी करतात प्रयत्न, प्रयोग करत नाहीत का? शेतकरी फार प्रयोगशील आहे, तो सर्जक आहे. प्राचीन काळापासून तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकट्या वांग्याचं देशी वाण 5,500 प्रजाती भारतीय शेतकऱ्यांनी डेव्हलप केल्या. वॉलकर नावाचा एक ब्रिटिश कृषीतज्ञ पारतंत्र्याच्या काळामध्ये भारतीय शेतीची पाहणी करायला आला होता. त्याने सांगितलं की भारतीय शेतकऱ्याकडे जेवढं ज्ञान आहे, जेवढं कौशल्य आहे, तेवढं कौशल्य इंग्लंडच्या शेतकऱ्याकडे नाही. इंग्लंडच्या शेतीमध्ये एवढ्या प्रकारची, विविध प्रकारची वैविध्य असणारी प्रजाती विकसित झालेल्या नाहीयेत, त्या भारतीय शेतकऱ्यांनी केल्यात. कारण तो सर्जक आहे. आपल्या आपल्या प्रांताला, आपल्या हवामानाला, आपल्या मातीला साजेशी त्यांनी वाणं शोधली आणि त्याचा विकास केला. म्हणजे तो सर्जक आहे. मग स्वातंत्र्यानंतर असं नेमकं काय झालं? असं काय झालं की शेतकऱ्याची सृजनशीलता, सर्जकता, प्रयोगशीलता तुलनेने कमी कमी होत गेली आणि तो सरकारी पॅकेजकडे डोळे लावून बसायला लागला, हमी भावाकडे डोळे लावून बसायला लागला. कारण त्याची मानसिकताच अशी बनवली की आहे ना, मायबाप सरकार काहीतरी केलं तेच करेल, नाही तर काय होणार. शरद जोशींनी हे ओळखलं होतं, राजाजींनी हे ओळखलं होतं. शरद जोशींनी शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यांचं शेतकऱ्यांनी ऐकलं नाही. ते या माठ समाजवाद्यांच्याच मागे राहिले. कारण त्यांना असं वाटलं की समाजवादीच आपल्याला मदत करू शकतात, आपल्याला कारण निवडणुकीमध्ये आश्वासनाची संत्री असते ना,
मी हे देणार, मी ते देणार. मग एक पक्ष म्हटला की मी 10,000 रुपये फुकट देणार किंवा 1,00,000 रुपये फुकट देणार किंवा 200 दिवसाचं मनरेगाचं काम देणार आणि अमुक रेटने देणार, तर दुसरा पक्ष लगेच म्हणतो मी 300 दिवसाचं देतो. हे 10,000 म्हणतात का, मी 20,000 देतो. आणि खरं म्हणजे प्रत्यक्षामध्ये यापैकी शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीही पडलेलं नसतं. ही फक्त आश्वासनं पडलेली असतात. या आश्वासनांना बोलून मतदान केलं जातं, आपले नेते निवडले जातात, त्यात जात पाहिली जाते, धर्म पाहिला जातो, पुन्हा पक्षही पाहिला जातो. तिन्ही गोष्टी आहेत. पुन्हा आमचा साहेब अमुक, त्यांचे साहेब ढमुक, यांचं संस्थान अमुक. भारतीय लोकशाही ही सरंजामदार शहांची लोकशाही बनून गेली. ही का गेली? या समाजवादामुळे. स्वतंत्रतावाद असता तर माणसाला खुलं स्वातंत्र्य मिळालं असतं. माझ्या बाबतीतले एक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला जर असलं तर मला आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांची, संत्र्यांची, नेत्याची गरज पडत नाही. मी मग योग्य माणसालाच मत देतो, जो माणूस भविष्याचा विचार करतो आणि मला खुलं अजून स्वातंत्र्य पुढे जाण्याचा राजमार्ग जो बनवून देतो त्यालाच मी मत देतो. पण आज आम्हाला जेलमध्ये टाकणाऱ्या, आमच्या पायामध्ये बेड्या अडकवणाऱ्या नेत्यांना आम्ही मत देतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कोंडवाड्यात अडकवणाऱ्याला मतदान करणारे भारतीय लोकच आहेत, भारतीय शेतकरीच आहे. हे अमेरिकेत घडू शकत नाही, ऑस्ट्रेलियात घडू शकत नाही. स्वतंत्रतावादी राष्ट्रामध्ये असं घडत नाही, घडू दिलं जात नाही. आम्ही घडू देतो. आणि मग संकट आलं आणि जाहीर केलेली पॅकेजेस मिळाली नाही, मग आमचा आरडाओरडा चालू होतो. मग आमचा मीडिया तेव्हा भयंकर जागा होता. टीआरपी मिळतो ना, टीआरपी मिळतो. मग तोही आरडाओरडा चालू करतो. आणि त्या सगळ्या आरडाओरड्याच्या गदारोळामध्ये नवीनच राजकारण पैदा होतं, नवीनच काहीतरी समीकरण तयार होतात, सरकार पडतात किंवा बनतात. पण शेतकऱ्यांचा प्रश्न जिथे होता तिथेच राहतो. एक कणभर सुद्धा शेतकरी पुढे सरकू शकलेला नाहीये. जी काय प्रगती झाली आहे ती त्याच्या स्वतःच्या कष्टांच्या आणि निसर्गाची कृपा असली तर झालेली आहे. अदरवाईज शेतकऱ्यांच्या मार्गामध्ये राडेरुडे, काटेकुटे पसरवण्याचंच काम आतापर्यंत या समाजवादाने केलेलं आहे. समाजवाद हा मानवतेचा शत्रू आहे, लक्षात घ्या. समाजवाद हा मानवतेचा शत्रू आहे, मानवी स्वातंत्र्याचा शत्रू आहे. आणि महात्मा गांधीजी म्हणाले होते तेच सत्य आहे. समाजवाद माणसाची सृजनशीलता संपवून टाकतो, त्याची क्रिएटिव्हिटी थांबवतो. नवीन मार्ग काढण्याची, नवीन व्यवसाय शोधण्याची आहे, यातनंच अनेक गोष्टी होऊ शकतात. पण त्या गोष्टी शोधायची प्रवृत्ती थांबते. कारण आपण याला हमीभाव मिळणार आहे, मग कशाला दुसरं करायचं, प्रयोग कशाला करायचे. आज आपण मराठवाड्यात बघा, तुम्ही सहज अभ्यास करा, कोणत्या प्रकारची पिकं दरवर्षी 30 पिकं घेतली जातात याची यादी काढा. पश्चिम महाराष्ट्रात ऊस सोडलं तर आम्हाला दुसरं काही सुचतच नाही. खानदेशात आहे तसंच. म्हणजे आम्ही एवढे आता परंपरावादी होत चाललोय शेतीमध्ये की आम्हाला बदल करणं, प्रयोग करणं, धाडस करणं, धोका पत्करणं याची आमची सवय संपलेली आहे. आणि यातनंच आम्ही आमच्यासाठी एवढा मोठा धोका निर्माण करून ठेवला आहे की आज आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. आतापर्यंत आत्महत्यांचा आकडा एवढा मोठा झालेला आहे की भारत पाक जी 3 युद्ध झाली आणि भारत चायना 1 युद्ध झालं, या सगळ्या युद्धांमध्ये जेवढे मनुष्यहानी झाली नाही तेवढ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या गेल्या 20-25 वर्षातच झालेल्या आहेत. आणि त्याची आम्हाला लाजही वाटत नाही. आम्ही आंदोलनं करतो, अनेक आंदोलनं. आम्ही आरक्षणासाठी आंदोलनं केली ना, बऱ्याच जातींनी केली, आंदोलनं केली, रस्त्यावर आले, कोणाचे मूक मोर्चे, कोणाचे धमक्या देणारे मोर्चे, कोणाचे घोषणा देणारे मोर्चे, आंदोलनं केली. शेतकऱ्यांची आंदोलन झाली, पण कायसाठी? भाववाढीसाठी. कांद्याचा भाव पडला, कांदा फेको आंदोलन, दूध ओतो आंदोलन. म्हणजे आम्ही आंदोलनं कायद्याच्या विरोधात नाही केली कधी. आम्ही कायद्याच्या विरोधात रस्त्यात नाही आलो.
कारण कायद्यांमुळेच आम्हाला कांदे फेकावे लागतात, दूध फेकावं लागतं, टोमॅटो फेकून द्यावे लागतात, कोथिंबीर फेकून द्यावे लागते. हे आम्ही लक्षातच घेत नाही. आम्ही आमचाच नाश करून घेतो, आमचंच नुकसान करून घेतो. आम्ही असं आंदोलन करतो की भाव नाही, भाव नाही, भाव नाही. अरे भाव मिळेल कसा? जग हे मार्केट आहे. या जगाच्या मार्केटमध्ये जर शेतकऱ्यांना प्रवेशच नसेल, जिल्हा बंद्या, तालुका बंद्या या सगळ्या बंद्यांमधनं जायचं असेल किंवा त्या आडत्यांच्या हुकुमशाहीमध्ये, त्यांच्या लिलावांच्या हुकुमशाहीमध्ये जर जगावं लागणार असेल आणि लिलाव घेणारे ते, तुम्हाला तुमचा भाव ठरवायचा अधिकार नसेल, ते स्वातंत्र्य तुम्हाला नसेल, तर शेतकऱ्यांवर वाईट दुर्दैवी वेळ येणार, ती आलेली आहे. ही वेळ जर आम्हाला टाळायची असेल तर आम्हाला पहिली समाजवादाला लाथ मारावी लागेल. समाजवादाने आमच्या मुलांचं, ज्यांना शेती सोडा, त्याला दुसरे व्यवसाय सुद्धा करायचे असतील तरी सुद्धा तेथे सुद्धा त्याला एवढ्या बंधनांमधनं, एवढ्या परवानग्यांमधनं जावं लागतं की तो म्हणतो त्यापेक्षा भीक नको कुत्रावर. 100 रुपये तो गुंतवणारा असेल धंद्यामध्ये, तर आता तुम्हाला सांगतो 20 रुपये त्याला बाजूला काढायला लागतात. कशासाठी? हात ओले करण्यासाठी. कारण परवानग्या घ्यायच्यात ना, लायसन्स घ्यायचे असतात, परमिशन घ्यायचे असतात, NOCs घ्यायचे असतात, नाही का. ना हरकत दाखले, नाव फार भारी असतं, ना हरकत दाखला. अहो, तुम्हाला तुमचं कर्ज जरी माफ करून घ्यायचं असलं तर त्यासाठी सुद्धा कागदपत्र द्यावी लागतात ना, मागतात ना. का मागतात? कारण तुम्ही झुकलं असलं पाहिजे, तुम्ही गुलाम असलं पाहिजे, सरकारच्या मेहरबानीवर जगलं पाहिजे. त्याशिवाय सरकारला मायबाप सरकार, आम्ही भारी आहोत, आम्ही काहीतरी अधिकारी आहोत, हे त्यांना वाटत नाही ना. हे त्यांना वाटावं, त्यांचे हे चोचले पुरावेत म्हणून जर ते शेतकऱ्यांच्या जीविताशी, वित्ताशी, अर्थव्यवस्थेशी जर खेळ करत असतील तर ते कसं चालेल? आज आम्ही म्हणतो महासत्ता व्हायचं आहे. हे महासत्ता होण्याची, भारताला महासत्ता करण्याची खरी शक्ती आजही फक्त शेतकऱ्यांतच आहे. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. मी हे शेतकऱ्यांसमोर बोलतोय का किसान पुत्रांबरोबर बोलतोय म्हणून बोलत नाहीये. भारतीय शेतीमध्ये पोटेन्शियल, ज्याला आपण म्हणू कमर्शियल पोटेन्शियल, हे फार महाप्रचंड आहे. कारण आपल्याकडे हवामानांची एवढी व्हरायटी आहे. वाळवंटापासून ते थंड पठारापर्यंत, ट्रॉपिकल पासून सब ट्रॉपिकल पर्यंत सर्व प्रकारचं हवामान असणारा हा जगातला एकमेव देश आहे. हा देश, या शेतकऱ्याला जर स्वातंत्र्य मिळालं तर साऱ्या जगाचा एक महत्वाचा व्हॅल्यू ॲडेड सप्लायर बनू शकतो. पण ते स्वातंत्र्य शेतकऱ्याला पाहिजे. सरकारला त्याच्यामध्ये ना खुपसण्याची गरज नाही. एक तर या अधिकाऱ्याला काही अक्कल नसते, भले तेही किसान पुत्रच असतात, पण एकदा त्यांचं अधिकारी झाले की त्यांची शेतीची नाळ तुटते. किसान पुत्र असल्याची त्यांना लाज वाटायला लागते आणि ते आयात निर्यातीवर बंधनं घालणं किंवा उठवून घेणं, कधी काढायची कधी नाही काढायची, हे ठरवणारे लोक वेगळेच असतात. हे दल्ले लोक असतात, दल्ले लोक. त्यांचं ऐकून हे लोक निर्णय घेणार, त्यांचा फायदा करणार, स्वतःचाही फायदा करून घेणार आणि नुकसान शेतकऱ्यांचे करणार. हे आम्ही कसं चालवून घेतो? हे जर आम्ही चालवून घेत असतो तर आमची लोकशाही लोकशाही नाही. हा समाजवाद हा आमच्या पारतंत्र्याचा कारक आहे, पारतंत्र्याचं कारण आहे आणि आम्हीच आमच्या हाताने घालून घेतली ती बेडी आहे. अमरावती आनंद देशपांडे म्हणतात, ही बेडी तोडा. बरोबर आहे, तोडलीच पाहिजे. कारण पायामध्ये बेडी ठेवून आम्ही क्षितिजापर्यंत धाव कशी घेऊ हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आम्ही विचार करत नाही. आम्ही अजूनही राजकारणाकडे फार बालिश पद्धतीने पाहतो. आम्ही लोकशाहीकडे बालिश पद्धतीने पाहतो. आम्ही स्वातंत्र्याकडे तर एवढ्या बालिश दृष्टीने पाहतो की रांगतं बाळाला तरी जास्त कळत असेल. अरे रांगतं बाळ जरी त्रास झाला तर रडतं, आरडतं, विरोध करतो, त्याला कोणतेही बंधन चालत नाही. बघा, तुम्ही बांधून ठेवायचा प्रयत्न करा लहान बाळाला, नाही सहन करत. पण तुम्ही सहन करता, आनंदाने त्या बेड्या वागवता, आनंदाने. ते अलंकार समजता, अलंकार.
आम्ही या बेड्यांना जर अलंकार समजत असू, दागिना समजत असू, तर मी म्हणतो आमच्यासारखे महामूर्ख पारतंत्र्यात जगायच्या लायकीचे असलेले लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला महासत्ता होण्याची स्वप्न पाहणं, अर्थव्यवस्था स्वतःची सुधारण्याची स्वप्न पाहणं, आमच्या भावी पिढ्या त्या सुद्धा स्वतंत्र वातावरणामध्ये, लिबरल वातावरणामध्ये जगाव्यात, ही स्वप्न पाहणं हे व्यर्थ ठरून जाईल. मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरू, मग या निवडणुकीला अमुकने आजचे दिन म्हटलं होतं, मग पुढच्या निवडणुकीला अजून कोणीतरी एखादा नेता येईल आणि तो भले देईन किंवा वापिस नाही तर गरिबी हटाव. यांना दुसरं काही सुचत नाही, यांना दुसरं काही सुचत नाही. मी आमच्या समाजाला ज्ञानवंत करतो असा कोणताही नेता तुम्हाला कधी म्हणणार नाही. म्हटलंय की माझा समाज ज्ञानवंत होईल, आमची शिक्षण व्यवस्था आम्ही सुधारवू, आणि शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलला किंवा आमच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलला म्हणून आम्ही त्याला मत दिले, असं कधी झालंय? नाही झालं. याचं कारण असं आहे की आमच्या अपेक्षाच बालिश असतात, आमचे दृष्टिकोनच बालिश असतात. या बालिश दृष्टिकोनातून आम्हा सर्वांना बाहेर पडावं लागेल. जर आम्ही बाहेर पडलो नाही, आमची आंदोलनं वरकरणी कारणांसाठी होतात झाली तर आम्ही मूलभूत जे मूळ कारण आहे त्या मूळ कारणाला कधी हात घालत नाही. मला हबीब सर, देशपांडे सर आणि त्यांचे सगळेच सहकारी महेश गजेंद्रगडकर असतील, नितीन असेल, मकरंद असेल, बागुल असेल, मयूर बागुल असेल, हे जे सगळे आमचे स्नेही आहेत आणि तुम्ही आज जे आमच्या सोबतच आहात, म्हणजे हे जे कायदे आहेत हे मूल कारण आहे. लक्षात ठेवा. घटनेमधला समाजवाद हा शब्द पहिला हटवला पाहिजे, नंबर 1. त्यासोबतच तो गेला, त्यासोबत हे 3 कायदे आपोआप जातात. नाही तर न्यायबंदी नावाचा प्रकार जगाच्या पाठीवर कुठेच नाही. तुम्ही काही करू शकता, पण सुप्रीम कोर्टामध्ये या विशिष्ट शेड्यूल 9 मधल्या विशिष्ट कायद्यांपर्यंत त्याला आव्हान देऊ शकत नाही. म्हणजे न्यायबंदी ही ब्रिटिश सरकारनेही घातली नव्हती हो. ब्रिटिश सरकारने सुद्धा अमुक गोष्टीला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये चॅलेंज करता येणार नाही अशी न्यायबंदी कधीही घातली नव्हती. पण आमच्या स्वतंत्र सरकारने, समाजवादी सरकारने काय जे एकीकडे म्हणतात आम्ही स्वातंत्र्य देतो, समता देतो, बंधुता देतो, आता समतेचंच घेऊ, जाता जाता जास्त वेळ तुमचा घेत नाही. समता हा जर घटनेतला शब्द आहे तर जो न्याय उद्योगपतीला आहे तोच न्याय शेतकऱ्याला पाहिजे. म्हणजे टाटा जर त्याच्या कारखान्यासाठी जशी 8-9 हजार एकर जमीन घेतली होती, तर एखाद्या शेतकऱ्याला 8-9 हजार, 10 हजार, 1 लाख एकर जमीन घेता यायला पाहिजे. आणि तो शेतकरीच असला पाहिजे जमीन घेण्यासाठी. शेती करायची मला समजा, मी तर काही शेतकरी नाही, माझ्याकडे सातबारा नाही, माझा कोणत्याही पूर्वजाकडे सातबारा नाही, मी भूमिहीन शेतमजूर आहे, मी नाही जमीन घेऊ शकत. इच्छा जरी असली शेती करायची मला, मी नाही घेऊ शकत. मग उद्योगपतीला एक न्याय, शेतकऱ्याला एक न्याय. टाटा, रिलायन्स त्यांची उत्पादनं जगाच्या पाठीवर कुठे विकू शकतात, कोणत्याही भावाने विकू शकतात. ती विकली जातील न जातील ती शेवटी ग्राहक ठरवेल, पण हे यांची किंमती ठरवायचा अधिकार यांना आहे. कुठूनही कच्चा माल आणायचा अधिकार आहे, अगदी कामगार सुद्धा आणण्याचा अधिकार आहे, किंवा कामगारांना दुसऱ्या देशात जाऊन नोकरी करण्याचा अधिकार आहे. पण शेतकऱ्याला तो अधिकार नाही. तो हवी तेव्हा आयात, हवी तेव्हा निर्यात तो करू शकत नाही. त्यामुळे जागतिक बाजारपेठ जी आहे तिचा कसलाही फायदा तो प्राप्त करू शकत नाही. त्याला स्थानिक एका मर्यादित बाजारपेठेत, ती बंधनात असलेल्या बाजारपेठेमध्ये त्याला अडकून पडावं लागतं. आणि अशा अडकून राहिलेल्या बाजारपेठेमध्ये कोणी यशस्वी होऊ शकत नाही. किती प्रयत्न करा, किती यंत्रणा, तंत्राना, आधुनिक साधनांना, अहो तुमची बाजारपेठच जर बंदिस्त असेल, तुमची बाजारपेठच जर बंधनाने लादलेली असेल, उजी पडलेली असेल त्याच्यावर, तर शेतकरी 2 पैसे मिळवणार कशी प्राप्त करणार? तुम्हीच सांगा, तुम्हीच विचार करा, कशी प्राप्त करणार, प्रगती कशी करणार? मग त्याची मुलं, आज शेतकऱ्याच्या मुलाला जर लग्न करायचं असेल तर त्याला मुलगी देतात लोक आजकाल, माहितीये? लग्न करणं शेतकऱ्याच्या मुलाला आवड झालंय. मुलीला सुद्धा शहरातलाच नवरा पाहिजे असतो, शेतकरी नवरा नको असतो. याचं कारण काय आहे की शेती हा एक स्टेबल, रिलायबल आणि कमाई करून देणारा, रिस्पेक्टेबल
सन्मान देणारा व्यवसाय आहे असं आज कोणालाही वाटत नाही. शेतकरी म्हणजे अडाणीच असतो, बॅकलच असतो, अंगठे छापच असतो, या समजामधनं अजूनही हे शहरी लोक बाहेर पडलेले नाहीत. आज शहरातले लोक करोनामुळे गावाकडे पळत आहेत. आता जेव्हा गावातले लोक त्यांना हाकलायला लागले तर आता त्यांना राग येतो, संताप येतो. हरकत नाही, तो एक वेगळा प्रश्न आहे, त्याचे लागे बांधले त्या प्रश्नाचे वेगळे आहेत, संदर्भ वेगळे आहेत. पण यातनं एक मानसिकता दिसते की गरजेसाठी आम्ही शेतकऱ्याकडे धाव घेतो का गावाकडे धाव घेतो, परंतु शेतकऱ्याचे शेतीचे जे शेतकऱ्याच्या बंधनाचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही किसान पुत्र म्हणून त्याच्या प्रश्नांमध्ये आत्मीयतेने पाहत नाही. आम्ही विचार करतो माझा काय संबंध शेतीशी, शेतकरी नेते बघून घेतील, गावातले लोक बघून घेतील. आम्हाला शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल खऱ्या अर्थाने शहरी लोकांना आत्मीयता वाटत नाही. त्यांना शेतकऱ्यांना फुकटे म्हणायची सवय का, इन्कम टॅक्स नाही म्हणून ना, हे फुकटे, हे काय एवढे कमवतात, एवढे कमवतात, इन्कम टॅक्स भरत नाही, आम्ही टॅक्स भरतो ना, आम्ही श्रेष्ठ, आम्ही त्यांना जगवतो असं यांना वाटतं. या शहरी, मी वाईट शब्द वापरला असता वापरत नाही, या निष्काम लोकांना, करंट्या लोकांना असं वाटतं की शेतकरी हा यांच्या मेहरबानीवर जगतोय. उलट आहे. खरं म्हणजे या सगळ्या शहरी लोकांना स्वस्तामध्ये आतापर्यंत देऊन या फुकट्या लोकांना, या शहरी, हे खरे फुकटे कोण आहेत, हे खरे फुकटे आहेत. कारण यांना कांदा 100 रुपये किलो झाला तर लगेच पोटात दुखतं. पण 500 रुपये तिकीट असेल मल्टिप्लेक्सचं आणि अख्खा परिवार जातो, 2000, समजा 4 जण आहेत, 2000 रुपये, आणि प्लस बाहेरचं खाणं पिणं 3-4 हजार रुपये खर्च करतात. 4000 रुपयात किती किलो कांदा येतो माहिती आहे? 100 रुपये किलो जरी कांदा धरला तर 40-50 किलो कांदा होईल ना. आता हे काय कांदा खाऊन जातात काय? फक्त कांदाच खातात, दुसरं काय खात नाही. तर एवढी हलकट मनोवृत्ती या लोकांनी जोपासलेली आहे. माझं मत असं आहे, साऱ्या समाजाला या मनोवृत्तीतनं बाहेर काढावं लागेल. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत या मनोवृत्तीमधनं लोक बाहेर पडणार नाहीत. बाजारभावाप्रमाणे जे असेल ते त्यांना घ्यावं लागेल. स्वस्त असेल तर स्वस्त, महाग असेल तर महाग. स्वस्त महाग हा सापेक्ष शब्द आहे. स्वस्त काय महाग काय, जर तुम्हाला महाग वाटतं घेऊ नका. तुम्हाला कोणी बंधन घातलंय घ्याच म्हणून? कोणी काय कपाळावर रिव्हॉल्वर टेकवलंय घ्या, नाही घेतला तर गुळी घालेल असं तर काय कोणी म्हटलेलं नाही. घेऊ नका. ही मुक्त बाजारपेठ आहे, मुक्त बाजारपेठ राहिली पाहिजे. आणि त्यातच शेतकऱ्यांचं, भारतातील सर्वच तरुणांचं, सर्वच म्हणजे सर्व व्यवसायांमधल्या, सर्व क्षेत्रांमधल्या लोकांचं त्यातच हित आहे. त्यासाठी आपल्याला स्वतंत्रतावाद स्वीकारावा लागेल. स्वातंत्र्याचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घ्यावा लागेल. आणि या समाजवादाला पहिली लाथ मारावी लागेल. समाजवादाला आम्ही जोपर्यंत लाथ मारत नाही तोपर्यंत भारत देशाचंच, शेतकऱ्यांचं सोडा, भारत देशाचंच कल्याण होणं शक्य नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढं बोलतो. धन्यवाद. नमस्कार.